काही नातुडे हातातळी उदरी गोर चंदनाची मळी त्याची निर्मिली मंदोदरी। सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वयोवृद्ध तपोवृद्ध अधिकार संपन्न श्रोते मायबाप माता मावल्या लहान थोर या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। गुरुवर्य गुरुनाम भगवान बाबा, गुरुवर्य गुरुनाम माऊली दादा आणि भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी कथेचं अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करेल। कथा गोड आहे। विष्णू लघु लागवे छेडी येले दस शिरा। सर्व असणारा कुणाला काय करता येत नाही। काय नाही केले का चिंतिता विठ्ठले चिंतन कुणी केलं एका ताईपर्यंत कसे वळाले महाराज। ते मंदोदरीचा कथा का सांगावं लागला नाथबाबांना। काय झालं होतं याच्या पाठीमागे कुणी कुणाला समानतेनं पाहिलं होतं। हनुमानजीनं मंदोदरी मातेकडे पाहिल्याच्या नंतर समानता वाटली तरी हीच सीता आहे आणि म्हणून करता सर्व कथा भाग आता ज्यांचा धावा केला ते सर्व कार्य करण्याकरता विष्णू भगवंताने हे सर्व कार्य केलं। रूप धारण केलं, ऋषीचं काय केलं सांगितलं पाहिलं, परंतु याच्याकरता जसं हे छळन केलंय हे कार्य पूर्ण करण्याकरता भगवान विष्णू नारायणाने स्वतःच्या अंगाला जी उटी धारण केलेली होती आणि ती हातावरती घेतली। आणि मग काय होणार नाही, जे जगाचे मालक आहे जगाचे चालक आहे त्या ठिकाणी त्यांना काय करता येणार नाही। आणि अशा आपल्या असणाऱ्या स्वसामर्थ्यानं स्वशक्तीनं त्या ठिकाणी भगवान विष्णू नारायणानं या मंदोदरी मातेची निर्मिती कशी केली ते नाथबाबा सविस्तर रूपानं आपल्याला या ठिकाणी सांगतात। श्री विष्णूच्या उदरी सुगंध चंदन करी विष्णू मध्यांगी जन्मली नारी मंदोदरी त्या हेतू मंदोदरी त्या हेतू त्या हेतून मग आपल्या असणाऱ्या उदराची जी काही उटी होती ते सर्व हातावरती घेतलं आणि दोन्ही हाताच्या भागामध्ये त्या ठिकाणी मंदोदरी मातेचा जन्म झाला। म्हणून मंद उदरी जिचं असणार काय आहे उदर मंद आहे, त्या ठिकाणी माद असणारी कंबर असणारी लहान आहे असं नाथबाबा सांगू लागले की म्हणून भगवान विष्णू नारायणाच्या हातावरती ज्या मंदोदरी मातेचा त्या ठिकाणी जन्म झाला म्हणून तिला मंद उदरी असं त्या ठिकाणी नामकरण ठेवलं, नामाविधान प्राप्त झालं। म्हणून सांगतात माझा समावे मुष्टी माझारी या लागी म्हणती मंदोदरी विषय तृष्णा नाही उदरी मंदोदरी तेने नावे मंदोदरी तेने नावे। त्याच्यामुळे मंदोदरी हे नाव आहे। विषय वासना या उदरामध्ये याच्या पलीकडची ज्यांची अवस्था आहे तृष्णा ही कुठलंही ज्यांना असणार त्या ठिकाणी प्राप्त झालेलं नाही किंवा याचा ज्यांनी त्याग केलेला आहे का। आणि मंद उदरी म्हणजे जी काही कंबर आहे ही लहान आहे आणि ती असणारी हातामध्ये सामावल्या जाते। अगदी या विश्वामध्ये सर्वात ज्यांची असणारी माज त्या ठिकाणी असणारी सूक्ष्म स्वरूपाची आहे, लहान स्वरूपाची आहे, म्हणून त्यांना असणार मंदोदरी मंद उदरी त्या ठिकाणी किंवा ज्यांची कंबर असणारी लहान आहे असं त्या ठिकाणी सूक्ष्मतेनं नाथबाबा या मंदोदरी मातेची जन्मकथा या ठिकाणी सांगू लागले। जे जन्मली विष्णूच्या करी संकल्प विकल्प नाही उदरी या लागी म्हणती मंदोदरी शोभा सुंदरी शोभत। काय महाराज ज्यांच्यापासून निर्मिती झाली बघा ना मुळाच या ज्यांनी घडण केली त्या ठिकाणी काही उणी बाजू राहील का म्हणजे नाही। संकल्प विकल्प आपल्या तर संकल्प विकल्प जाण्यासाठी काय काय करावं लागतंय आपल्याला। संकल्प विकल्प बाळगलेली सिद्धी जेणे आहे बुद्धी आणि मग बुद्धी कुठे ठेवावी लागती। आपली बुद्धी तर त्याच्या पायावर राहत नाही लवकर, बरोबर आहे का? कारण ती
आपली तर बुद्धी भरपूर ठिकाणी धाव घेते या. संकल्प विकल्प हे गेले पाहिजे महाराज. ज्यांचे गेलेले होते मावळले होते आणि ज्यांनी असणारा काही केलेले होते म्हणले ही सर्व असणार सामर्थ्य ज्यांचा कृपा आशीर्वादानं ज्यांचा जन्म झालेला होता त्या ठिकाणी या सर्व असणाऱ्या गोष्टी कुठेही आपल्याला पाहायला मिळत नव्हत्या. म्हणून त्यांचं असणारं म्हणजे पाच पतिव्रतेमध्ये तर नाव आहे, पण भक्त शिरोमणी हनुमानजीला समानतेनं स्वरूपवान कुठलीही उणी बाजू नव्हती. या विश्वातलं जे सौंदर्य आहे ते ज्या ठिकाणी विराजमान केलेलं होतं भगवान विष्णू नारायणानं आणि त्याच्यामुळे हनुमानजीनं पाहिल्याबरोबर हीच असणारी माझ्या प्रभूची पत्नी जगन्माता आई साहेब सीतादेवी असावी असा भास झाला होता. त्याचं काय कारण होतं तर ही सर्व समानता होती. सौंदर्य असणारं स्वरूप असणारं उणी बाजू कुठलीही नव्हती. म्हणून करता ही नाथबाबांना सर्व असणारी मूळ पासूनची कथा सांगावी लागली. मात्र ही अशा अवस्थेनं मंदोदरी मातेचा जन्म झाला. म्हणून सांगतात नयन वदन श्रवण ग्रान रूपरेखा टान मान गुण गांभीर्य वदन भान श्री समान करी विष्णू श्री समान करी विष्णू. कोण करू लागले म्हणले श्री समान विष्णू नारायण. हे सर्व गुण मान ठाण लक्षण रूप लावण्य वदन मुख नयन ग्राण कान हे सर्व स्वरूप म्हणले जशाला असतं. स्त्री स्वरूप करी विष्णू नारायण. भगवंताला काय करता येत नाही. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळा म्हणे धन्य तुची विठोबा. बरोबर आहे का. किंवा कळो येते तुम्हा अंतर विश्वी विश्वांबर परिहार चिन्ह लगे. पण या मातेनं धावा केला होता कोणी पार्वती मातेनं. आणि भगवत महाराज म्हणले लय भोळा. कोण भोळा. महादेव भोळा काय तू का म्हणे भोळा जिंकू झाले कळी काळा. त्याचं डोळे पण तुम्हाला कळालं असतं. देवांगे देव महादेव आहे. भोले बाबा नुसतं म्हणायला भोळे बाबा आहे हे देतेत पण एवढं करायला होते पुन्हा परत हे महादेव आहेत त्या ठिकाणी भगवान शिवशंकर आहेत. म्हणून कैलासी राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता भृकुटे जळारी कारुण्य सिंधू असा अधिकार आहे म्हणा भगवान शिवशंकराचा. पण बघत होते काय काय कोण करतय. पण विष्णू नारायणानं याच्यामध्ये कुठलीही उणी बाजू ठेवली नाही. म्हणले स्त्री समान स्वस्वरूपवान पाहिलं तर पाहतच राहा असं लावण्य आणि मंदोदरी मातेला त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं. नवे नवे निर्मिती केली. म्हणून सांगतात विष्णू लागवी तत्काळी आयसी निर्मनिया पुतळी गातली शिवाच्या आसनातळी तेने वेलाळी शोभत तेने वेलाळी शोभत. शोभायमान दिसते असा म्हणले भगवान शिवशंकराच्या आसनाखाली हे सर्व अगोदर इकडं लाघवानं आपल्या असणारा त्या ठिकाणी कृतीनं म्हणले सामर्थ्यानं लघु लागवे विष्णू नारायणानं तोपर्यंत ही पुतळी जशी स्वरूपवान. कारण इकडे सांगितलं महाराज ही पार्वती नाही. हे म्हणल्या मला तर फसविलं मग पाहिल्याबरोबर. आणि हे त्यांनीच नाटक केलं होतं. पाहिल्याबरोबर विद्रूप स्वरूप असणारं पाहिलं राजा रावणानं. परत निघण्याच्या अगोदर भगवान विष्णू नारायणानं त्या ठिकाणी हे सर्व असणारं कार्य अगोदर राजा रावण भगवान शिवशंकरापर्यंत कैलासामध्ये पोहोचण्याच्या अगोदर ही सर्व कृती त्या ठिकाणी परिपूर्ण अवस्थेनं केली. आणि इकडं सांगितलं होतं महाराज तुम्हाला फसवलंय आणि खरी जी पार्वती आहे ती भगवान शिवशंकरानं आपल्या आसनाखाली त्या ठिकाणी लपवलेली आहे. तुम्ही परत जावा आणि मागणी करा की मला खरी पार्वती पाहिजे आहे. आता याच्यामध्ये खरी पार्वती कोणती होती महाराज. सुरुवातीला दिलेली तेच खरे होते का नंतर जाऊन मागणारे त्या खरे आहेत. देवाचं कळत नाही. मार लागत नाही. मार तर लागल्याशिवाय राहत नाही महाराज. त्याची कृपा अवकृपा झाल्यावर आणि त्यांनी आपल्या बरोबर छळण केल्यावर आपल्याला उलगडत नाही महाराज. काठी लागती पण वळ बी उमटत नाही मार बी दिसत नाही असा मार बसतो या. आणि या भावाकडे ही शिफ्टी आहे. या शिफ्टीचा तर मार असा आहे. ही शिफ्टी काय काय काम करेल सांगता येत नाही. तसं हे सर्व कार्य असणार राजा रावणाकडून त्या ठिकाणी करून घ्यायचं होतं. म्हणून परत फिरवलं. मात्र त्याच्या अगोदर ही स्वरूपवान पुतळी म्हणजे मंदोदरीची निर्मिती भगवान विष्णू नारायणानं तयार केली. आपल्या स्वसामर्थ्यानं केली. आपल्या नाटकी कलेनं केली. म्हणून सांगतात
रावण म्हणे शिवा प्रती तू लपवणी पार्वती ती अवदसा दिदली माझ्या ती धन्य वरद उक्ती तुझी. असं जमलं पाहिजे. काय म्हणले माहिती का मला? धन्य धन्य देवा म्हणले ते तुम्हाला जमू जाणं. माझ्या हवाली म्हणले काय केलं? माकडाला ककडी आपरून म्हणल्यासारखं म्हणले दिला हवाली करून हिंकस आणि खरं सुवर्ण म्हणले तुमच्या जवळ ठेवलं. ही आवदशा माझ्या स्वाधीन केली म्हणले. म्हणजे खऱ्या पार्वतीला राजा रावण आवदशा म्हणतात. देह अहंकार रावण निवटोनी अशीच अवस्था होती. इथं रावण विराजमान असला का खऱ्याची ओळख होत नाही. लक्ष्मीला आवदशा समजल्या जाते आणि आवदशाला लक्ष्मी समजल्या जाते. तसं राजा रावण म्हणले हे भगवंता महादेवा तुम्ही माझी फसवणूक केली. खरी पार्वती आपल्या आसनाखाली लपवून ठेवली आणि माझ्या हवाली म्हणले आवदशा करून दिली. मला नकोय, मला खरी पार्वतीची मी मागणी केलेली होती. असं परत येऊन राजा रावण भगवान शिवशंकर महादेवाला कैलासाच्या ठिकाणी बोलू लागले. शिव विचारिणी चित्ती येणे अभिलाषिली पार्वती ती अवदसेची प्राप्ती चळीला निश्चिती जगदंबा. चळीला निश्चिती जगदंबा. जगदंबेनं खरं छळण केलं बरोबर आहे का? आणि ज्या दिवशी बघा महादेवाचं वाक्य हे ज्या दिवशी राजा रावणानं पार्वती मातेची जगदंबेची आदिमाया शक्तीची मागणी केली का त्या दिवशी याला अवदशा प्राप्त झाली. ही आता तुला दिसू लागली म्हणजे. पण ज्या दिवशी तू गुरु आहेत भगवान शिवशंकर महादेव असणारे राजा रावणाचे गुरु मातेची मागणी शिष्यानं करावं का? मग इथं चुकलं ना महाराज. विपरीत बुद्धी विनाशकारी अशी अवस्था राजा रावणाची झाली. म्हणून महादेव म्हणले नाही 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 खरी अवदशा तुझ्या पाठीमागं त्याच दिवशी आली म्हणले ज्या दिवशी तू पार्वतीची मागणी केलीस. आणि म्हणून तुला खरी जरी पार्वती स्वाधीन केली तरी ती अवदशा दिसू लागलेली आहे. याचं कारण आहे कर्म चुकलं रे बाबा की पुन्हा अवदशा पाठीमागे लागल्याशिवाय राहत नाही. तसं राजा रावणाचं कर्म चुकीचं झालं आणि कर्म चुकल्यामुळं दुःखाला सामोरे जावं लागतंय. असं महादेव त्या ठिकाणी बोलू लागले की खरं यानं जगदंबेचं छळण केलं आणि जगदंबेनं छळण करून मायावीने म्हणले याला ही अवस्था प्राप्त करून दिली. म्हणून बोलू लागले तीस विष्णू झाला साह्य तेने रावणाला पाय ते न चलती उपाय यासी म्या काय करावे. असं जमलं पाहिजे. महादेव काय म्हणतात माहिती का? जगदंबेने याचं छळण केलं राजा रावणाचं आणि हिला सहाय्य म्हणले विष्णू नारायण झाले. पण याला म्या उपाय काय करावा म्हणले विष्णूच्या पुढे आपलं काही चलन जमलं पाहिजे बरं का? देवा मग ह्यासारखे गुण येते कोणते महाराज तुमच्या पुढे आपलं काही नाही. इतकं म्हणायला नम्र धावा होता त्याने कुंडली आणि महादेव नम्र होते आणि म्हणतात विष्णू नारायण आपलं माझं काही चलत नाही. कोण म्हणताय? देव महादेव. आपण माणसाला म्हणावं का नाही आपला अधिकाराप्रमाणे महाराज तुमच्या पुढे काय आपले चार शब्द सांगत मी अल्पमतीहीन काय वर्ण तुमच्या गुण उदकी तारी हे पाषाण हे महिमान कशाच आहे एवढं म्हणायचं जमतंय का? माझ्यासारखं हे महिमान कुणाचे मला हे जमत नाही. मला महादेव म्हणून आले याशी करावे काय? आता राजा रावणाला मी काय करू म्हणले या पार्वतीला सहाय्य करण्याकरता विष्णू नारायण झाले आणि विष्णू नारायणाच्या या लाघवापुढे या नाटकापुढे या सामर्थ्यापुढे माझं काही चालणार नाही म्हणजे आता आपण काय करावं म्हणले असं त्या ठिकाणी. आणि भगवान शिवशंकर राजा रावणाला बोलू लागले रावण मा पाठीचा माझा गण अभिलाषी पूर्ण उमाभिलाषी पूर्ण गुरु तल्पग दोष दारुण अचूक मरण याले. पण सांगायचं कुणी मोक्षिष्य म्हणले माझा पण यानं महापाप कर्मातलं कर्म केलं म्हणले गुरु तल्पक गुरु मातेची मागणी केली म्हणून याला अचूक म्हणले या ठिकाणी मरणच ओढावलंय म्हणले. याच्या मृत्यूला मूळ कारणीभूत यानं कर्म केलंय म्हणले.
त्याच्यामुळे याला काय करावं, हा दोष याच्या माथेवरती प्राप्त झालेला आहे. आपले गुरु आणि आपल्या गुरुची असणारी पत्नी म्हणजे आपली गुरुमाता आणि गुरुमातेची मागणी करणं म्हणजे गुरुकल्पकाचा फार मोठा दोष आहे. तोच राजा रावणाच्या माथेवरती प्राप्त झालेला आहे. मात्र हा माझा आवडता गण आहे, माझा आवडता भक्त आहे. पण भक्तानं चूक केली ना, शिष्यानं चूक केली, त्याला काय करायचं, कार्य कर्म घडलं मग या कर्माचा असणारा जे काही दोष आहे, जी काही दुःख आहे, हे याला प्राप्तच होणार आहे. आता याला मी काय करू, असं पुन्हा पुन्हा महादेव त्या ठिकाणी बोलू लागले. जेची उमा त्याची सीता, जिच्याने अभिलाषे तत्वता, मरण आले लंकानाथा, पेट लागाता श्री विष्णू. घात करण्याकरता विष्णू नारायण आता घाताला याच्या पेटलेले म्हणजे, आणि याला दोन्हीतला फरक कळला नाही. जी उमा त्याची सीता, बरोबर का, दोन्हीचा फरक याला अभिलाषला म्हणले यानं, आणि याच्यामुळे हा वाचू शकणार नाही कारण यानं अभिलाष धारण केलाय. आणि म्हणून करता म्हणले याचा घात करण्याकरता विष्णू नारायणानं पुढचं कार्य पुढेही बहुत करणे आहे या उद्देशाने म्हणले आता याचा घात करण्याकरता विष्णू नारायण पुढे सरसावले. मग त्यांच्या कार्यामध्ये आपण विघ्न करणं काही कामाचं नाही. मग याच्यामध्ये आपण कुठलीही बुद्धी न वापरता जसं विष्णू नारायणानं रचना केलेली आहे, जसं कार्याची आखणी केलेली आहे, तेच आपण पाहत राहावं असं भगवान शिवशंकर महादेव स्वतःच्या मनामध्ये त्या ठिकाणी विचार करू लागले. रावण पेटला ती आवेशा, मतार्पणी लोभ कसा, तुझ वाढला ग महेशा, मजावदसा दिदली. काय म्हणले, मजा आवदशा दिदली. आणि म्हणले आता तुमचं वय झालंय देवा, तुम्हाला तुमच्या पत्नी झालंय अभिलाष आहे म्हणले, देव वाटत नाही तुम्हाला, आणि म्हणून करता काय केलं म्हणले, आपल्या पत्नीचा वियोग होईल म्हणून पार्वती तुम्हाला देव वाटना, म्हणून माझी उगा तुम्ही समज काढली आणि माझ्या स्वाधीन तुम्ही अवदशा केली आणि खरी पार्वती जवळ ठेवली. अय देवा, वय झालं ना तुमचं, आता वय झाल्यावर तरी सोय व्हावा का नाही, माणसाला सोय द्यावा का नाही. महाराज असे म्हणते का नाही महाराज, वय झाली की आपली अवस्था त्या ठिकाणी बदलली का, व्यवस्था होत असते बरोबर, अवस्था बदलल्यावर आपलं कार्यही त्या ठिकाणी बदललं पाहिजे. तसं हे राजा रावण भगवान शिवशंकराला अधिकाराने बोलतात. महाराज जरा विचार करा, हे अधिकार कुणाचा चालतो या, कारण भक्त होते त्या ठिकाणी, फुल जर कमी पडलं तर स्वतःच शिर अर्पण करणारे राजा रावण होते, म्हणून हक्काने बोलू लागले. देवा तुम्हाला वियोग नको वाटलाय म्हणून तुम्ही असणारी तुमची खरी पार्वती जवळ ठेवली, माझ्या स्वाधीन अवदशा केली, माझं छळन केलं, असं प्रत्युत्तरामध्ये राजा रावण त्या ठिकाणी बोलू लागले. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव